जिल्हा धाराशिव अंगणवाडी क्रमांक 625 ग्रामपंचायतचा एवढा भोंगळ कारभार चालू आहे। 627 अंगणवाडी क्रमांक 627 माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना नम्रतेची विनंती आहे की या अंगणवाडीची दुर्दशा बघा आमच्या गावच्या गावकऱ्यांनी कशी केलेली आहे। जेवढा निधी येतोय तेवढा स्वतःच्या घरात स्वतःच्या घशात घातलेला आहे। आमची जी लहान चिमुकली आहे ही अंगणवाडीमध्ये 24 तास पावसाचं पाणी येत आहे। मलेरिया असन रोगराई असन त्या जीवाचा धोका पत्करून शाळेमध्ये शिकण्याचं काम करते आणि ही विद्यार्थी म्हणजे भारताचं आमच्या गावचंच नव्हे तर आपल्या देशाचं भवितव्य असतं। म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। शासनाला जागा करायचंय जो भ्रष्टाचार केलाय त्याच्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच असतील पदाधिकारी असतील यांनी सगळा पैशाचा जो घपला केलाय स्वतःच्या घरात घातलाय। त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकरी मिळून आम्ही भीक मागून या ग्रामपंचायतला लेकरांच्या संरक्षणासाठी आम्ही यांना काही सुख सवलती जेवढ्या मिळतील तेवढं आम्ही भीक मागून घेऊन देणार आहोत। तर गावकरी सहकार्य आहे यात तुम्हाला अंगणवाडीची दुर्दशा दाखवतो मी त्या गावामध्ये या हे लहान चिमुकले आहेत स्वतः जीव धोक्यात घालून सगळं त्यांचं शिक्षण पूर्ण करतात। काय इकडं लहान मुलांना बसता देखील येत नाही इथं बघा हे बघा सगळं पाणी आहे इथं। सरपंच आणि जेवढे काही पण पदाधिकारी ग्रामसेवक असतील त्यांना फक्त पैसा पाहिजे पैसा। लहान मुलांच्या जीवाची खेळ तरी काय हरकत त्यांना अंगणवाडीला कुठलं खेळलं नाही आलेला निधी कशात घातलेला आहे। आमची कलेक्टर साहेबांकडे तक्रार आहे तरी म्हणून आम्ही भीक मागून आमच्या चिमुकल्यासाठी हे आम्ही भीक मागून त्यांना काय सुविधा जेवढं मिळतं तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे भीक देते का कुणी भीक या चिमुकल्याच्या जीवासाठी कोणी भीक देते का भीक या भिकेमधून आम्ही या चिमुकल्यासाठी काय आमच्या ज्या हातून सुविधा करणार आहेत तेवढं आम्ही करणार आहोत। चला तर मग आपण गावात भीक मागायची आहे तर भीक मागून चिमुकल्यांच्या सुविधेसाठी काय करूया। चला अधिकारी साहेब धाराशिव यांना मी नम्रतेची विनंती करतोय हा जो ग्रामपंचायत कार्यालय शाखा धानोरा इथं भ्रष्टाचार चालू आहे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत। त्याची लवकरात लवकर सखोल चौकशी करण्यात यावी। ही अंगणवाडी आहे अंगणवाडी क्रमांक 627 याचा पण जो काही घोटाळा भ्रष्टाचार आहे 625 सारे अंगणवाडी क्रमांक 625 शेळका धानोरा येथील अंगणवाडीचा भ्रष्टाचार आहे। धन्यवाद। तर आम्ही हे भीक मागून सरकार किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना सरपंच ग्रामसेवक जे कोण घोटाळेखोर असतील त्यांना जागा करून त्यांच्यावर सरकारनं योग्य ती कारवाई करावी नाही तर इथून पुढं भीक न मागता आत्मदहन उपोषण तीव्र उपोषणाचा इशारा देण्यात येईल अन्यथा कलेक्टर ऑफिसला आत्मदहनाचा करण्याचा इशारा देण्यात येईल। मायबाप सरकार याची तुम्ही गांभीर्याने नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि मला आशा आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब तुम्ही याची सखोल चौकशी कराल आणि आमच्या गोरगरीब लेकराला न्याय द्याल। धन्यवाद।